योजना अशा असतात ना, तरुण पोरांना एसटीच तिकीट फुकट पाहिजे, म्हणजे ते भरपूर फिरतील, भ्रमंती होईल, मायग्रेट होतील, ह्या राज्यात काय, तिथं काय चाललंय, इथं काय चाललंय, फिरून येतील, आहे का नाही. तिकीट फुकट आहे म्हाताऱ्यांना, इष्टी थांबवायला ड्रायव्हरला त्रास आणि म्हातारी इष्टीत घ्यायला कंडक्टरला त्रास. बरं ती ज्याच्या शेजारी बसतं ना, कुठल्या शेजाऱ्याला आवडत नाही तो बसलेला. एखादं म्हातारं जर आलं ना, तो पोरग पाठीवरचं दप्तर काढतंय आणि तिथं ठेवतंय. ती म्हणते बसलंय का, आधीपासूनच बसलंय बाबा, वा माग. असं आहे, सरळ नाही. ज्याला विहीर नाही ना, त्याच्यासाठी खास मोटर आणि पंपाचं अनुदान आहे. पावसाळ्यात सौर ऊर्जा आणली, काय कामाचे, सूर्यच उगवत नाही, कुठनं पडायचा प्रकाश, या अशा गोष्टी आहेत. त्यामुळे ऐका, देव म्हणे हे बघ द्रौपदी, तुझं काय असेल ते पटकन म्हणणं मान. मला बराच प्रवास करायचा असतो, मला कधी कधी सुरत मार्गे गुवाहाटी सुद्धा, आपलं ते द्वारकेला सुद्धा जायचं असतं. काय तुझं म्हणणं आहे ते पटकन सांग. द्रौपदी म्हणली, देवा हे बघ असं आहे, माझं एकच म्हणणं आहे, तू माझा भाऊ आहे, मी तुझी बहीण आहे. बरं तुला भाकरी फिरवायला लावल्यानंतर तू डबा पालता घालणारा नाही, मी तुझी बहीण आहे. माझ्या नवऱ्यावर संकट आलं, यावं लागतं तुला. काय त्या भीष्मानं पण केलाय रे, पांडव निष्पांडव करेन म्हणे, पृथ्वी निष्पांडव करेन, मारेन. देव म्हणे चिंता करू नको, चल. बहिणीचा हात धरला आणि खरं सांगू, या जगात खरं पवित्र नातं कुणाचं असेल, खरं पवित्र प्रेम कुणाचं असेल तर ते बहीण आणि भावाचं आहे. माझ्या तायांनो, माझ्या बहिण्यांनो, तुमचा भाऊ तुमच्यावर जेवढं प्रेम करतो, माझ्या भावानं तुमची बहीण तुमच्यावर जेवढं प्रेम करते, तेवढं प्रेम जगातलं कुणीही तुमच्यावरती करत नाही. मी बोले नाही का, श्रीकृष्णाच्या बोटाला कापलं, त्याच्या बोटाला कापल्यानंतर रुक्मिणीनं अख्खं घर पालतं घातलं. देवाला कापलं, देवाला कापलं, देवाला कापलं, माझ्या नवऱ्याला कापलं, बोटाला कापले, अख्खं घर पालतं घातलं. पण द्रौपदीला कळालं माझ्या भावाचं बोट कापलं, तिनं विचार नाही केला, लगेच आपल्या साडीचा पदर फाडला आणि आपल्या भावाच्या बोटाला बांधला. जगातली पहिली भाऊबीजन रक्षाबंधन ते साजरं झाले, हे लक्षात राहू दे. द्रौपदीनं आपल्या साडीचा, सुभद्रेनं आपल्या साडीचा, द्रौपदीनं आपल्या साडीचा पदर फाडला, द्रौपदीनं आपल्या साडीचा पदर फाडला आणि देवाच्या बोटाला बांधला. ऐका, त्या चिंधीचे उपकार देवानं वस्त्र अवतार घेऊन पूर्ण केले. कधीतरी तुमच्या भावावर उपकार करत जा, एक दिवस भाऊ सुद्धा तुमच्यावर उपकार करेल. त्यामुळं करा भावावर उपकार, पहिली योजना तुमच्या पदरात आहे.